काय समस्या आहे तुमच्या पूर्ण प्रभागात? पाण्याची समस्या, मेन पाण्याची समस्या असते. ते कोणी येऊन साफ बी करत नाही. सगळं ते वास सगळं रहिवाशांना त्रास होतो खूप. काय काय समस्या आहेत तुमच्या प्रभागात? काही नाही आमचं बस तिथं सगळं चांगलं आहे. पाणी आहे, पाणी आहे, रस्ते रस्ते पण छान आहेत. तुमच्या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत? काय झाडणार येत नाही तर पाण्याचं आहे. आमच्या 5 वर्ष 10 वर्ष आलं इथं काहीच कामं केले नाहीत. पाण्याचा प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. आम्हाला यायला कधी कधी रात्रीच्या 8-8, 9-9 वाजतात. येण्यासाठी बिलकुल रस्ता नाही. ह्याच्यासाठी थांबावं लागतं. काय नाही रस्ता, फक्त मतदान करताना देतो म्हणतात, नंतर कुणी काही करत नाही. प्रशांत मस्केंनी भरपूर कामं केली त्या एरियात, कुणी बाकी जणांनी कामं केली नाहीत. पाण्याचा आम्हाला प्रॉब्लेम आहे. रेग्युलर बेसिसमध्ये यायला पाहिजे, कारण आम्ही ते टॅक्स पे करतो. इथले प्रस्थापित नगरसेवक BJPचे काही कामाचे नाहीत. जे शौचालयाची कामं असतील, शौचालयाची स्वच्छता वेळोवेळी होत नाही. मतदानाच्या दिवशी पैसे वाटप होतं का? हो, होतं ना, सगळीकडे जातात. मंडळी नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्ह सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सगळ्या प्रभागांमध्ये फिरतंय आणि तिथल्या सर्वसामान्यांना बोलतं करतंय. त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत याचा वेध घेण्याचा प्रयत्न करताय आणि मागच्या नगरसेवकांचा लेखाजोखाही आम्ही तपासतोय. त्या अनुषंगानेच आज आम्ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये आलो आहोत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आले असताना कोरेगाव पार्क, घोरपडी आणि मुंडवा हा भाग या प्रभागाच्या अखत्यारीत येतो. या प्रभागामध्ये मुख्यत्वे करून उच्चभ्रू, मध्यम आणि स्लम असे 3 वर्ग राहतात. या 3ही वर्गांच्या समस्या ह्या वेगवेगळ्या आहेत. या प्रभागाची लोकसंख्या जर आपण बघितली तर 71,800 आहे. यामध्ये पुरुष हे 37,000 आहेत आणि 34,000 या स्त्रिया आहेत. या प्रभागातली माजी नगरसेवक कोण कोण होते ते बघू तर माजी नगरसेवक होते हिमाली कांबळे, लता धायकर, मंगला मंत्री आणि उमेश गायकवाड. हे 4 माजी नगरसेवक या प्रभागात होते. या 4ही लोकांनी त्यांच्या प्रभागात त्यांचं काम केलंय का, त्यांचं कर्तव्य निभावलंय का, त्यांच्या मतदारांच्या सगळ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत का आणि त्याचं निराकरण करण्याचं काम या लोकांनी केलंय का, आपण हे सगळं समजून घेणार आहोत. तर मग चला माझ्यासोबत प्रभागात फिरूया, सामान्यांशी बोलूया आणि त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचूयात. तर चला मग माझ्यासोबत. आम्ही जर त्यांच्याकडे गेलो तर त्यांची आमचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. काय समस्या आहे तुमच्या पूर्ण प्रभागात? पाण्याची समस्या, मेन पाण्याची समस्या असते. आम्ही ज्या भागात राहतो त्यावेळेला तिथं पाणी थोडंसं कमी येतं. त्या बाजूला कोणत्या बाजूला व्यवस्थित पाणी येतं, काही ठिकाणी व्यवस्थित पाणी येत नाही आहे. रस्ते, ट्रॅफिक व्यवस्थित आहे. ट्रॅफिक खूप झालेले आहे आता. नगरसेवक कॉन्टॅक्ट मध्ये आहे? असतात. बाकी काही समस्या नाही? काही नाही. गार्डन आहे, वाचनालय आहे? वाचनालय मी नाही जात, पण गार्डन आहेत. त्याची व्यवस्था व्यवस्थित राखलेली आहे? व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. समाधानी आहात का? समाधानी आहे. पुन्हा तेच नगरसेवक पाहिजे? येस. ते ड्रेनेज भरलेलं सगळं पूर्ण चेकअप झालं आहे. ते कोणी येऊन साफ बी करत नाही. सगळं ते वास सगळं रहिवाशांना त्रास होतो खूप. कोणी लक्ष देत नाही? नाही, लक्ष देतात. हे येऊन सांगतो आणि नगरसेवक कोणी येऊन लक्ष देत? हा लक्ष नगरसेवक हे संपर्क करतोय, शो कानून करून घेतोय, तेवढंच. लय घाण वास येते. आणखी काय काय समस्या आहेत? चेंबर लाईनची समस्या आहे, पाणी समस्या आहे, बाथरूमचे सार्वजनिक जे संडास आहेत ते पण घाण, इतकी घाण आहे आतमध्ये, दरवाजा बरोबर नाही, लागत नाही. आणि काय काय समस्या आहेत? पाणी तर बिलकुल येतच नाही वरच्या लोकांना. पिण्याच्या पाण्याची बिलकुल सोय नाही. बिलकुल नाही. रात्रीची येते, रात्री जागून पाणी भरतात लोक. किती वाजता येतं पाणी? रात्री 10च्या नंतर. अरे बापरे. कामावर गेलेले असतील त्यांचं कसं? काम मग त्याचे काय, काम करून येऊन थकून जातात आणि पाण्यासाठी जागावं लागतं. पुन्हा सकाळी उठून लवकर कामावर जावंच लागतं. हो. काय काय समस्या आहेत तुमच्या प्रभागात? काही नाही आमचं बस तिथं सगळं चांगलं आहे. पाणी आहे, पाणी आहे, रस्ते पण छान आहेत. नगरसेवक येऊन भेटतात का? भेटतात. काय काय समस्या आहे? वाचनालय, गार्डन तुम्हाला बसायला? गार्डन आहे, वाचनालय नाही. वाचनालय नाही. हवंय का? व्हायला हवं? हो. मतदान करता का? करतो. किती वर्ष झाले राहता? आता इथं आम्हाला झाले जवळ 40 वर्ष होऊन गेली.
काहीच प्रश्न नाही, पाणी वगैरे आम्ही सगळं राहतोय तसं आम्हाला भरपूर हा? सगळं भरपूर आहे आम्हाला. सगळं भरपूर आहे, समाधानी आहात? मग यावेळेस तेच नगरसेवक पाहिजे का? हो हो. तुमच्या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत? काय झाडणार येत नाही तर पाण्याचं आहे. पाणी येत नाही का? हा? पाणी येत नाही. पाणी येतंय कवा सोडतंय कवा नाही सोडत. ही गल्ली झाडायला येत नाही. कचरा उचलणार येतात का? नाही ते महिना आहे कचरा उचलायला. अच्छा, हम्म. ते येतात का रे? हा येते ते आणखी काय रोडची काय समस्या आहे? ही झाडायला ती नाही ते येते. रोडची अवस्था पण वाईट आहे. हम्म. नगरसेवक कोणी आहे का कॉन्टॅक्ट मध्ये? नगरसेवक येतात का? नाही येत, कोणीच नाही येत? नाही येत, नाही लक्ष येत, देत नाही? नाही देत. मतदान करता का? करतेत ना. हा? तुम्ही करता? किती दिवस झाले इथे राहता? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. कोणी आलं का बघायला, विचारायला काय कोणी अवस्था कोणी आहे? नाही आले. पाण्याची काय परिस्थिती आहे? पाण्याची परिस्थिती बहुत आहे, पाणीच येत नाही. बिलकुल पाणी येत नाही येत. प्यायचं पाणी नाही येत. 1 दिवसाआड 2 दिवसाआड 2 दिवसाला 3 दिवसाला एकदा येतं पाणी. हा एक टाइम येतं. आमच्या 5 वर्ष 10 वर्ष आलं इथं काहीच कामं केलेलं नाहीत. पाण्याचा प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे, रस्त्याचा का प्रश्न आहे. इथं ट्रॅफिक होतंय. कोण नगरसेवक कुठला लक्ष देत नाही. इथं निवडून येतात, 5 वर्षात तोंड दाखवतात, हात जोडतात, विषय संपला. त्यानंतर संपर्क नाही. रस्त्याचा प्रश्न आहे, इथं लहान लहान लेकरांचा प्रश्न आहे. शाळेत जातात, 5-10 वर्ष ही नगरसेवक आले, 3-4 नगरसेवक निवडून आले. काय उपयोग, काय निवडून कोण कोणाचं नसतं इथं. कोणी कोणाचं नाहीये, नाही इथं फक्त मत मागायला येणार. मत मागा येतात, हात जोडतात, विषय संपला. ताई तुमचे काय प्रश्न आहेत? आम्ही कामाला जातो ना, आम्ही घर कामं करतो. आम्हाला यायला कधी कधी रात्रीच्या 8-8, 9-9 वाजतात. येण्यासाठी बिलकुल रस्ता नाही. ह्याच्यासाठी थांबावं लागतं. चाव्या कुणीतरी घेऊन येईन, मग वाट बघन. नाही तर मग रात्रीचं आम्हाला असं वावरातून यावं लागतं. इतक्या रात्रीचं रस्ता नाहीये. रस्ताच नाही. तुम्ही कुठे काम करता? आम्ही इथं बिटी कवडा रोडला कुठं कोण बायका सोपन बाग इकडं भरपूर ठिकाणी जातात. पण जायला रस्ता एकच आहे ना. एक तर कॅनेलवरून खूप अंधार असतो. येणाऱ्या रात्रीचं भीती वाटते का? भीती वाटते येताना. शाळेत मुलं जातात, शाळेतल्या मुलांना पण सोय नाही ना. बारके लेकरं येतात शाळेतून. त्यांना त्रास होतो. हा, नाही आम्हाला रस्ताच पाहिजे ताई. आम्हाला नाही का शाळेत मुलं जातात ना, तर शाळेच्या मुलांना पण रस्ता नाही. आणि आम्ही कामावलो तर इथं किती पण वेळ थांबतो तरी कुणी चावी घेऊन उघडत नाही पटकन. जेव्हा कोणी येईल तेव्हा मग आम्हाला यायला भेटत. थांबावं लागतं कधी कधी आम्हाला वाट बघत. कोणतरी येईन मग आम्हाला दरवाजा. नाही तर मग रात्रीच्या अंधारातून भीती वाटते. तिकडे पिणारे खाणारे बसलेले असतात. अजून सापांची भीती. एक दिवशी तर रस्त्याला एवढा मोठा साप होता, मी घाबरून अर्ध्या रस्त्यातून माघारी गेलो. हा खरं सांगते. नगरसेवक कोणी येतं की नाही? काय नाही, रस्ता फक्त मतदान करताना देतो म्हणतात, नंतर कुणी काही करत नाही. काहीच नाही. काय नाही, रस्ता तर आम्हाला आता निवडणुका होणार आहेत, आता पुन्हा त्या येतील. आम्ही निवडणूक देणारच नाही, वोटच करणार नाही. आम्हाला जे रस्ता देईन त्याच वोट करणार आहेत. रस्ता देईन तेव्हा आम्ही मतदान करणार. तोपर्यंत नाही करणार. मग रस्ता दिल्याच करणार. आम्ही मतदान कुणालाच करणार नाही. आमचे प्रशांत अण्णा मस्के यांनी भरपूर कामे केलेली आहेत इथं ह्या वार्डामध्ये. बाकी जणांनी कुठल्याच वार्ड जेवढे नगरसेवक आलेले काहीच कुणी केलं नाही. इथले हेमालीताई कवडे, नवनाथ कांबळे झाले, त्यांच्या 5 वर्षामध्ये काहीच कामं केली नाहीत. फक्त आश्वासन देतात, ही करतो ती करतो. पाण्यासाठी झालं, रस्त्यासाठी झालं. प्रशांत अण्णा मस्के यांनी भरपूर कामं केली त्या एरियात. कुणी बाकी जणांनी कामं केली नाहीत. मग आता काय स्टँड काय घेणार तुम्ही? मतदान करणार नाही? आम्ही मतदान कुणाला करणार नाही. जे आमचे माणसं सांगतात त्याला आम्ही मतदान करणार. कुणाचा आम्ही प्रश्न कोण आले दारापाशी आम्ही त्याला हाकलू देऊ शकतो. लक्षात ठेवा. ताई बाकी पाणी वगैरे येतं का तुमच्या वार्डात? इथल्या प्रभागामध्ये आलेली असताना इथे नागरिक आम्हाला भेटले. त्यांच्या एकूण काय समस्या आहेत हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. ताई तुमच्या प्रभागात नेमक्या काय समस्या आहेत? पहिलं तर वॉटर प्रॉब्लेम, पाण्याचा आम्हाला प्रॉब्लेम आहे. रेग्युलर बेसिसमध्ये यायला पाहिजे, कारण आम्ही ते टॅक्स पे करतो. आम्हाला सगळ्या सुविधा इथल्या मिळायला पाहिजेत. इथे झाडू मारायला कोणी येत नाही, पाण्यासाठी कोणी येत नाही. गेल्या 5 वर्षात कुठलाही नगरसेवक इथे येत नाही. ड्रेनेज संपर्क साधला नाही. संपर्क साधला तरी ते टाळाटाळी करतात. आणि या गोष्टीवरती माझे भरपूर वाद झालेले आहेत. आता आम्हाला काहीच अपेक्षा नाही आहेत म्हणजे इथून. आता इलेक्शन्स आहेत, निवडणुका होत आहेत. आता ते परत एकदा मतं मागायला तुमच्या दारात येतील, त्यावेळी तुम्ही काय करणार? नाही, माझा तर म्हणजे प्रयत्न तर हाच असेल की त्यांना विरोधच करू. पण किती जण साथ देतील मला माहीत नाही, कारण लोक त्याच चुका परत रिपीट करतात.
काय अपेक्षा आहेत तुम्हाला? काय वाटतं? काय कारण सॉल्व? जर आम्ही टॅक्स भरतो तर आम्हाला ह्या सुविधा मूलभूत आहेत त्या भेटल्या पाहिजेत. वोट्स आमच्याकडून घेतात तर मग आम्हाला त्या सुविधा नको. आमच्याकडून टॅक्स 20-20 हजार रुपये ते लोक घेतात तर कशाचं घेतात ते? कोण होते माजी नगरसेवक? कोण होते तुमचे? पहिली हिमानीताई होत्या, त्याच्यानंतर आता कोण कोण वेगळे वेगळे आहेत मला माहित नाही. त्याच्यानंतर इलेक्शनच झालेले. प्रशासनाचा कारभार होता. हो. मग त्या ताईंनी काही संपर्क साधला नाही, येऊन बघितलं नाही, काहीच नाही? नाही, जेव्हा ड्रेनेजचा प्रॉब्लेम झाला होता आम्ही संपर्क साधला होता पण त्यांनी आम्हाला काही दिले ना. आताही तोच आहे ना. आता आम्ही किती कॉल केले तरी आम्हाला त्याचं उत्तर नाही मिळत. पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे इथं. खूप पाण्याचा काय एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम? 2 दिवसानंतर येतं, अर्धा तास सोडतात, त्यानंतर 4 दिवस पाणी येत नाही. प्रेशर असतं पाण्याला? पाण्यावर आंदोलन झाले, भरपूर काय झाले इथे, पण पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. मग काय करता? कुठनं पाणी मिळतं? सोडतात लोक 1-2 दिवसांनी अर्धा तास, 1 दिवसांनी अर्धा तास असं देतात मग पाणी. ते पुरून वापरलं हा, जातं. पुरून वापरलं जातं. झाडू मारायला कोण येत नाही. खूप तकलीफ आहे पण एवढं सिटीमध्ये राहून असताना पण. हे पण तुम्ही पाहू शकता. आता हे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. गेले किमान 2 वर्ष झालं ड्रेनेज साफ करायला कोणीच येत नाही येते. पावसाळ्यात अवस्था खूप वाईट होत असेल. हो हो, पावसाळ्यातही होते आणि एरवी पण. इव्हन सकाळी आज त्यांनी पर्सनल कोणाला बोलून साफ करून घेतले. पण कोणी कॉर्पोरेशन कडनं काहीच मदत? नाही नाहीच. राहिला कुठे तुम्ही? श्रीनाथ नगर. श्रीनाथ नगर. बरं, काय परिस्थिती आहे प्रभागाची सध्या? या प्रभागाचे आहे ठीक आहे पण थोडंसं ट्रॅफिकमुळं जरा जास्त प्रॉब्लेम आहे. रोडचे लोकप्रतिनिधी इथं लक्ष घालतात का? घालतात तरी लोक घालतात, बोलतात तरी, पण लोक काय जे किती पण बोलते आहेत तशीच परिस्थिती ठेवतात. पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याचं आहे ते, पाणी व्यवस्थित आहे? पाण्या- स्वच्छता, स्वच्छता पण आहे, वाचनालय एकदम ठीक आहे. सगळं चांगलं आहे. काय फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. थोडंसं ट्रॅफिकचा पण नगरसेवकांचा संपर्क आहे का? आहे चांगला आहे. कोण नगरसेवक आहेत माहिती आहे का तुम्हाला? तर इथं आपले आहे ताई सुरेखाताई कवडे, ते ताई आहे. संपर्क आहे? आहे. इथे जर येते रात्री दुपारी थोडं भरून घेते. या नळाला अजिबात पाणी येत नाही व. किती दिवसाला पाणी येतं? असं काय नाही, रोज पाणी येतं का? रोज येते. माझ्या नळाला अजिबात येत नाही. अरे, हे बंद केल्यावर इथं थोडं येते, नाही तर नाही. माझं नाव सुमित भगवान हातागडे, महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी. प्रभागात SREचा प्रकल्पाचा प्रॉब्लेम आहे, लाईट, पाणी, ड्रेनेज सर्वच प्रॉब्लेम आहेत. इथले प्रस्थापित नगरसेवक BJPचे काही कामाचे नाहीत. नाव काय? आमदार 4 नगरसेवक काही कामाचे नसल्यासारखे आहेत. आमदार पण काय नुसते नावाला आश्वासन देतात आणि कामं तर कोणतेही करत नाहीत प्रभागात. इलेक्शन आलं की येणार? इलेक्शन आल्यावरच येतात ते, त्यांना दुसरं काय कामच नसतं. इलेक्शन आलं की तेवढं पुरतं जाहिरातबाजी करायची, आम्ही आश्वासन देणार, गाजर दाखवतात मोदीसारखं, बाकी काय करत नाहीत. काय अडचणी आहे? अडचणी काही नाही, व्यवस्थित रूम वगैरे आहे. हो व्यवस्थित. कोण आहेत नगरसेवक? हा, नगरसेवक माहिती आहेत का? आपली ही गायकवाड. गायकवाड? कोण गायकवाड? आपली उमेश गायकवाड. उमेश गायकवाड राहील. बर बर. फिरतात का ना प्रभागामध्ये? हा, हो येतात. काय कार्यक्रम वगैरे असले, हा, काय गणपती काय कार्यक्रम येऊन जातात असं. बर. पण काही विकासाची कामं केलीत? हो, विकासाची केलेली बरेच. काय झाले? रस्ते, पाणी, खड्डे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलंय का? गणपतीला काय काय कार्यक्रम वगैरे ठेवतात वगैरे. पैसे वाटतात? नाही, पैसे बिशे नाही. नाही गणपतीच्या वेळेस मंडळांना पैसे वाटतात. नाही पैसे वगैरे नाही, व्यवस्थित काम वगैरे करत वगैरे लक्ष असतं त्यांच्याकडे. पैसे नाही दिले काही नाही. थँक्यू का? रेल्वेचं नाही, रेल्वेच्या नियमात आम्ही राहतो. रेल्वेमध्ये आम्ही गेलं काय टाकलं तर त्यांनी आरडाओरडा करतात. मग रेल्वे गाडी आली तर आम्ही पोरं बाळांना बाजू करतो. आम्ही रेल्वेच्या आहारी कधी जात नाही आहे. आम्ही इथं 40, 30, 35 वर्षापासून राहतो पण रेल्वेच्या इथं जात नाही. रेल्वेवाले आम्हाला कधीच काय म्हटलेले नाही आजपासून. नाव सांगा. सांगितले ना मी आता. परत एकदा. संगीता कल्लप्पा जाधव, कुठल्या भागात आहेत आपण सध्या आता? कोरेगाव पार्क, दरोडेमाळा. बरं. पाण्याचं काय म्हणणं? पाणी येत नाही, पिण्याचं पाणी नाही आमच्या ते इथं. मिळेल. हं. पिण्याचं पाणी, बोरचं पाणी आहे सर्वत्र, बोर घालून दिलेत, वापरायचं पाणी भेटतं. फक्त पिण्याचं पाणीचं ह्या साईडला पाणीच कुठून नाही. आणता तुम्ही पाणी? आता मी स्वतःच्या पैशातून खर्च करून खालून तिकडून लाईन घेतलाय इथं. माझ्या पैशातून खर्च करून घेतलाय मी आहे इथं. इथून ना माझ्याकडून इकडं सगळेजण भरतात. म्हणजे खाली प्रेशर आहे, खालून वरती प्रेशर नाहीये. वरच्या साईडला एक मोठं पाईप घालून दिलं तर पाणी होतं ना.
तर मी तिकडून खर्च करून घेतले. मग माझ्या इथं हे सगळे तुम्ही कुणाला पण विचारा प्यायचं पाणी कुठून भरतात. हा आता सगळे कामाला गेल्यात. हा घर सगळे प्यायला पाणी इथून भरतात. मी म्हणलं राहून दे, पियाला पाणी गरजेचं आहे म्हणून राहू दे म्हणून मी नळ बाहेरच ठेवलाय त्यांना. नगरसेवकांचा कॉन्टॅक्ट असतो का? असतो, येतात जातात करतात ते. कधी कधी प्रेशर सोडतात, मग तेव्हा पाणी येतं. प्रेशर कधी कधी मग वरूनच प्रेशर कमी दाब सोडला तर पाणी येत नाही आहे. येतात कॉन्टॅक्टमध्ये, येतात जातात. असं काही नाही आहे की कॉन्टॅक्ट नाही आहे. सगळे आहेत कॉन्टॅक्टमध्ये, येतात भेटतात बोलतात जातात. आम्ही त्यांना पण सांगितल्यावर करतात, नाही असं नाही आहे. तेव्हा येतं पाणी, परत नंतर पाणी येत नसतं, असं होतं. कुठे राहतात दादा तुम्ही आणि काय अडचणी आहेत? भीमनगर 124-283 शिर्के कंपनी शेजारी. काय अडचणी आहेत? अडचणी भरपूर आहेत. बेरोजगारी आहे सर्वात मोठी. इंडस्ट्री एरिया एवढा आहेत पण इथं स्थानिक लोकांना कामं नाहीत. हां, त्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रोड वगैरे आहे. अशा भरपूर अडचणी आहेत. आमच्या काय महिला आहेत, महिलासुद्धा कामं नाहीत महिलांनासुद्धा. नगरसेवकाचा काही संपर्क होता का 5 वर्षात? नगरसेवक आहेत ते आपापल्या जागेवर आहेत. हां, फक्त ज्यावेळेस मतदान चे दिवस येतात त्यावेळेस प्रत्येक नगरसेवक येतो, हातपाय जोडतो आणि लोक पण कसे देतात निवडून. त्यानंतर बाकी कोणी लक्ष घालत नाही. काय तुमच्याकडे मग प्रलोभनं दिली जातात का? काही पैसे वस्तू वाटल्या जातात का? आता त्यावेळेस मी काय सांगू शकत नाही. वाढतात, पैसे वाटतात आणि निवडून येतात. मुसलमानाचा सण आला की त्याच्यात वाटायचे, पुन्हा इकडला काय आला तर इकडे वाटून काय द्यायची. काय मुसलमानाचा सण आला की त्यांना शेवाया बिवाया त्यांना वाटायच्या. पुन्हा आले की कुणी बाटलीवाले असतात, कुणी वडापाववाले असतात, कुणी कसे असतात. सगळं असं होतंय. इथे लक्ष देणार कोण आणि कोणाला कोण बोलणार? विचारायचा कोणाला अधिकार नाही. आता काय कोणाला बोलायचं सांगा. नगरसेवकाचा काही संपर्क नाही? नगरसेवकाचा संपर्क कुठं? आता नगरसेवक म्हणजे पावरच नाही आमच्याकडे. आता आमच्याकडे जेव्हा होती तेव्हा होता का संपर्क काही? नाही, संपर्क होता. काम कसा होता की ज्यावेळेस नाही काही एमर्जन्सी आली तरच, नाहीतर असं दररोज कोण चौकशी करत फिरतो. तुमच्या प्रभागामधल्या काय मेन 5 समस्या आहेत? काय काय? रस्ते, पाणी आहे का? मुलांना पाणी आहे. खेळायला आहे का? नाही. वाचनालय आहे का? नाही. रोजगार आहे का? नाही. व्यसनाधीनता आहे का तुमच्या वस्तीत? दारू वगैरे जास्त चालते का? चालते की, सर्रास चालते. कुठे मिळते ती? कुठे मिळते? काय म्हणा, तुमच्या काय अपेक्षा आहेत नवीन नगरसेवकांनी तुम्हाला काय द्यावं? काहीच नाही की एक सामान्य माणसाने जीवन चांगलं जगावं, एवढंच माफक अपेक्षा. अगदी एवढी छोटी अपेक्षा? बिलकुल. माझं नाव मिलिंद जेड्डीमणी आहे. मी इथे सामाजिक काम करतो आणि गेल्या 10 वर्षापासून या वस्तीचं मी अध्यक्ष म्हणून नेतृत्व करतो. तर काय प्रश्न आहेत या प्रभागाचे? या प्रभागाचे प्रश्न जर बघितले तर मूळ माझ्या वस्तीचं जर इथूनच सुरुवात केलं तर गेल्या कित्येक वर्षात जे काही आता हे कामं झाले आहेत, ड्रेनेजचे, जे शौचालयाचे कामं असतील, का शौचालयाची स्वच्छता वेळोवेळी होत नाही. आणि आहे अधिकारी काम करतात पण काही प्रतिष्ठित लोक आहेत ते त्यांच्यावर दबाव घालतात की आमच्यासारखे जे स्थानिक ज्यांचा बॅकग्राऊंड नाही आहे कुठल्या राजकीय याच्यात, तर आम्ही कुठंतरी सक्रिय होतो आहे हे बघून बाबा ह्यांची कामं करू नका, ह्यांची कामं रखडून ठेवा, जेणेकरून लोक कशी आमच्यापर्यंत येतील काय. आणि शेवटी माहितीच आहे. त्यामुळं मग मी अनेक प्रश्न मांडत असतो, अधिकाऱ्यांपर्यंत बोलत असतो, पण अधिकाऱ्यांवर काही प्रेशर असतं. काय प्रश्न आहेत नेमक्या? आता सध्या तर तुम्ही गल्लीबोळात जरी गेला ना, स्वतः लोक सांगतील ड्रेनेज लाईन सगळे वास मारतात. पूर्ण 3 ते 4 महिन्या पहिलंच नवीन ड्रेनेज लाईन टाकलेली आहे. ती पूर्णपणे चॉकअप आहे आणि ठेकेदारांवर कुठल्याही वचक नाही आहे. सगळ्यांची टक्केवारी आणि नुसतं ज्याला त्याला आपले पैसे कमवायचं लागलेलं आहे. आणि तेच जर एक विषय बघावा लागला तर राष्ट्रवादी होती 25 ते 30 वर्ष आधी आमच्या, ते राष्ट्रवादीने जी ड्रेनेज लाईन टाकलेली आहे 25 वर्ष जुनी, ती ड्रेनेज लाईन अजून देखील काम करते. पण आत्ता 2 ते 3 महिन्या आधी जी ड्रेनेज लाईनची जी अवस्था बघितली ना तुम्ही, तर पूर्ण घाणेरडी झालेली आहे. आणि कचऱ्याचं, आणि अनेक वेळा मी अधिकाऱ्यांना सांगून, जे मोहल्ला कमिटीवर काम करतो मी, मोहल्ला कमिटीचे जे आपले सोसायटीतले लोक असतील, नाही पण या सगळ्या संदर्भात नगरसेवक लक्ष घालत नाहीत का? लक्ष घालतात पण आता काय स्वतः येऊन बघतच नाही ते कधी. स्वतः येऊन मी आता कित्येकदा आम्ही आल्यानंतर महिलांनी पण ओरडाओरड केलेली आहे की बाबा
या इकडे ताई या. तुम्ही स्वतः या, तुम्ही स्वतः येऊन जरी त्यांना म्हणलं ना की आतमध्ये जाऊन बघा काय अवस्था आहे, ते आतमध्ये जाऊच नाही शकत ना, एवढं घाणेरड्या अवस्था आहे ना. मागच्या लोकांना आणि पाणी इकडं काय अडचण आहे? इकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे मागा पट्टी साईडला आणि बाथरूमचं सगळं अडचण आहे आपल्याला. घाण काढत नाही, सगळं धूत नाही, पाण्याला प्रेशर वगैरे काय आहे? नाही प्रेशरच नाही आणि पाणी इकडं साईडला पाणी बी नाही आणि तिकडं आतल्या साईडला बी प्रेशर नाही एवढं. थेंब 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 पाणी आपण येत आहे आणि एक तरी चेंबर लाईन साफ नाही आणि एक कचरा सगळं इथला कचरा जिथला कचरा नगरसेवक येतात का सगळं नाही इथं? कोणी येत नाही बघा इकडं. तुम्हाला माहिती आहेत का कोण आहेत? हा 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 नाही ते पण माहित नाही. हा नाही कोई ये आले बी नाही अजून आम्हाला माहित बी नाही मतं आणि आले मागायला बी येतात नाही. का पण? हा मतं मागायला येतात, हा, मतं मागायला पहिले येतात. बरं. आता मत आले ना आता येणार बघ कोणतर येणार असं आहे. पण बरं आहे अजून. आणि ते कचरा उचलायला कोण येत नाही का? जिथं कचरा गाडी टाकला. मागून केली ना यांनी आपल्या वस्तीतले पोरं सगळं मिळून सगळं काढायला लावले हा. एकदा. पण ते आणि ते कचऱ्याची गाडी येत नाही का ही कचरा उचलायला तुमच्यासोबत? नाही फक्त घरातला कचरा नेतोय तो. हे कचरा उचलत नाही मग हे तुम्हीच केलंय ना कचरा? आणि मग आपणच असं सगळे आलेले लोक भाड्याने राहिले लोक हा. असं मग तुम्ही हे कचऱ्याच्या डब्यात टाकत नाही का? कचरा वाल्याकडे देत नाही का? आम्ही देत आहे कचरेवाल्या पैसे. आता नवीन जे आले तर हा. ते नेऊन टाकते तिकडे. बरं बरं. आणि या कचऱ्यासाठी पण आम्ही ना वॉर्ड ऑफिसला जाऊन भेटलेलो आहे. वॉर्ड ऑफिसला मोहल्ला कमिटीमध्ये असताना मी प्रश्न मांडलेले आहेत, बाबा आम्ही मंडळ आहे, मंडळ म्हणून काम करतो, लोकांना आम्ही ना सांगू की बाबा तुम्ही आम्हाला काहीतरी अधिकार द्या की लोकांवर कारवाई केली पाहिजे. आणि जे स्वच्छवाले जे हे घ्यायला येतात ना, कचरा वेचायला येतात, कचरा घ्यायला येतात, त्यांना सांगितलं आम्ही घरोघरी त्यांना पैसे आम्ही म्हणजे जे काय असतं ना त्यांची फीज असते तर आम्ही मंडळाच्या मार्फत गोळा करून देऊ, पण तुम्ही काहीतरी इथं येऊन नाही ना लोकांना जनजागृती करा. प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोरेगाव पार्कातील दरोडे माळा या ठिकाणी मी आली आहे आणि इथली ही वस्ती आहे. या वस्तीमध्ये नेमक्या काय समस्या आहेत त्या इथल्या नागरिकांकडून आपण समजून घेणार आहोत. मावशी, नेमकी काय समस्या आहे तुमच्याकडे तुमच्या प्रभागात? आमच्या नळाला पाणी येत नाही पिण्याचं. बरं. आणि स्वच्छता पण बाथरूमची नाही आहे का? हा, आणि गटर चंबर भरलेले आहेत. बरं. येतात करून जातात पण ते सारखंच भरतंय. नगरसेवकांचा संपर्क असतो का तुमच्याकडे? लक्ष आहे का त्यांचं असं वाटतं तुम्हाला? दादा काय सांगाल तुम्ही, काय समस्या आहे? मी मागाशी सांगितलं मी 10 वर्षापासून या वस्तीचं नेतृत्व करतो. ही लोक जे काय ते माझ्या वस्तीतली लोक काही अडचणी असेल तर माझ्यापाशी येतात. मी अधिकाऱ्यांपाशी जातो, अधिकारी कधी कधी टंगळमंगळ करतात, ऐकत नाहीत काय. आणि नगरसेवक तर येतात कधी प्रचाराला. मला वाटतं मागच्या वेळेस आमदारकीच्या प्रचाराला आले होते नगरसेवक, तेव्हा येऊन लोकांना भेटून गेलेले, तेव्हा देखील समस्या मांडलेल्या आहेत. त्यांचे लोक देखील इथं काम करतात. ते काम करणारे लोक फक्त काय माहिती काय करतात. इथं बाकीच्या समस्या आता तुम्ही इथं बघू शकता. आता 2 महिन्या पहिले जी ड्रेनेज लाईनची काम झाले होते ती चुकीच्या पद्धतीने करायला आले होते. इथं टाईल्स, शौचालयाचे टाईल्स पूर्ण चांगले आहेत, चकचकीत आहेत. ते टाईल फोडून नवीन बसवत होते. तर त्याला आम्ही सगळ्या महिलांनी आणि आम्ही मिळून विरोध केला. आम्ही म्हणलं की त्याच्याबद्दल आम्हाला ही ड्रेनेज लाईन खचलेली आहे, जे बाथरूम सारखे चॉकअप होतात ते व्यवस्थित करून द्या. मग त्यांनी काय केलं, राग आला त्यांना अक्षरशः अधिकाऱ्यांना, ह्याने असं का केलं, आमचं हे का केलं म्हणून. ते करून गेल्यात. तुम्ही बघू शकता 2 महिन्यानंतर अवस्था बघा. ही काढ रे गाडी, ही 2 महिन्यानंतर ही अवस्था बघू शकता तुम्ही. एवढं केलं, आतल्या निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या ठिकाणी. हे बघा, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि कोणाचाही वचक नाही आहे. आमच्यासारख्यांनी जर बोललं तर आम्हाला ना अक्षरशः धमक्या देतात लोक. धमक्या येतात? हो, अक्षरशः धमक्या येतात. तुम्ही हे काय करता, ते काय करता, ते चुकीचं काय हे करता. कोणाकडनं धमक्या येतात तुम्हाला? जे प्रस्थापित लोक आहेत, असं एकाचं नाव नाही घेता येणार कोणाचं, म्हणजे प्रस्थापित लोक आहेत जे म्हणतात कशाला हे करतो तू. आणि आमच्यातलेच काही लोकांना विकत घेतलेलं आहे जे ह्याच्यावर आहे. तर ते काय ते बदनामी. आता महिलांकडे काही लोकांना बाहेर बदनामी काय करतात, अरे मिलिंद आल्यानंतर कामं अडवतो, लोकांची कामं करू आपल्या ह्याला ठेकेदारांना दमदाटी करतो. मग दमदाटी का करतो? ही जर आमच्या आईवडिलांनी अशिक्षित नाही, ते शिक्षित नव्हते, त्यांनी घाणीत दिवस काढलं. तर आज आम्ही शिकलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि 100% आम्ही गुरगुरणार. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढत राहणार. याच्यासाठीच मी लढत असतो की त्यांना म्हणतो की चांगलं काम करून द्या, निकृष्ट दर्जाचं काम झालं नाही पाहिजे. आणि वस्तीत मग मतदानाच्या दिवशी पैसे वाटप होतं का? हो, होतं ना, सगळीकडे जातात. पूर्ण काय रेट ठरतो शेवटी?
रेट काय आता 500-1000, त्याच्या पलीकडे काय गाढवाची किंमत 5,000च्या पुढे 25,000पर्यंत आहे. माणसांची किंमत फक्त 500 आणि 1000 रुपयाची किंमत करून ठेवलेली आहे. एवढी दुर्दशा झालेली आहे. आणि सरकारला वरते सरकारला दोष देता येणार नाही. तिकडून फंडिंग येतो, पैसा येतो, पण इथून जे खालची लोक आहेत, अधिकारी लोक आहेत, ह्यांना भस्म्या लागलेला आहे आणि हे यांना पैसे खायचं नाद लागलेले. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एकूण या वस्तीमध्ये पाण्याचा, स्वच्छतेचा, सार्वजनिक शौचालयाचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे. ताई, काय सांगाल तुम्ही? आणखी काय प्रश्न वाटतात? म्हणून सांगितलं बोला बोला. आमच्याकडे पाणी बिलकुल येत नाही. रात्रंदिवस पाणीच नाही आमच्याकडे. आम्ही खाली जाऊन पाणी आणलं आता प्यायचं. गटर भरलेलं आहे. आम्ही जेव्हा कंप्लेंट करताय तेव्हाच आमच्याकडे येऊन तेवढं गटर साफ करून जात आहे, बस तेवढ्यावरनं नाही. आम्ही कंप्लेंट केल्याशिवाय ते लोक येत नाही का? आम्ही पाप केलं म्हणून येत नाही ते लोक. अर्धा वस्तीत पाणी आहे, अर्धा वस्तीत पाणी नाही. का असं करतात? आम्ही मतदान देत नाही कुणाला. किती वर्ष झाले राहता तुम्ही इथे? आम्ही 3 वर्ष झालं इथं येऊन राहतोय. कोणाचं लक्ष नाहीये? कोण अध्यक्ष रे काय माहिती, येतच नाही इथं कोणी. एकूण ह्या परिस्थितीत आणि या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. रात्री बेरात्री उठून पाणी भरावं लागतं. पाणी आलं तरी त्याला प्रेशर कमी असतं, त्यामुळे पाणी पोचत नाही. आणि सार्वजनिक शौचालयाची अतिशय दुरवस्था आहे. तिथे उभंही आपण राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपण बघतोय लहान लहान मुलं आहेत, तरुण आहेत, महिला आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थिती आहेत. गटारांची परिस्थिती वाईट आहे. एकूण ह्यांचं जे जीवनमान आहे ते कठीण आहे आणि कुणाचंही लक्ष नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या वस्तीत प्रस्थापितांविरोधात किंवा जे नगरसेवक होते त्यांच्या विरोधात मोठा रोष इथे पाहायला मिळतोय. मंडळी, बखर लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आम्ही प्रभाग क्रमांक 14 संपूर्ण फिरलो. प्रभागाची परिस्थिती आम्ही जाणून घेतली. तिथल्या सर्वसामान्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं. खरं तर दुर्दैव वाटतं, आम्ही आता जवळपास 14 प्रभाग फिरलोय. प्रत्येक प्रभागातल्या मतदारांची आणि सामान्यांचं एकच दुखणं आहे की फक्त मतदानाला नगरसेवक आमच्याकडे येतात, आमच्या हातापाया पडतात, त्यानंतर पुढचे 5 वर्ष त्यांचं आणि आमचा कुठलाही संपर्क नसतो. तसंच समीकरण याही प्रभाग क्रमांक 14मध्ये आम्हाला बघायला मिळालं. इथला जो स्लम एरिया आहे, वस्तीचा भाग आहे, इथली अतिशय बिकट अशी अवस्था आहे. इथे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे, कारण या वस्तीवरच्या महिला घरकाम करण्यासाठी वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जातात, मात्र रात्री उशिरा घरी परत आल्यावर जाण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही रस्ता नाही आहे. त्यामुळे तो रस्ता व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर पाण्याचा मोठा प्रश्न आहे, ड्रेनेजचाही प्रश्न आहे. पावसाळ्यात इथल्या लोकांना खूप यातना होतात. त्याचबरोबर इथे स्वच्छतेचा अभाव आहे. एक छोटी मुलगी आम्हाला इथे भेटली. ती म्हणाली, ताई मला पुस्तक वाचायला खूप आवडतं, पण इथे आजूबाजूला कुठेही वाचनालय नाही आहे. म्हणजे खरंच भयानक अशी परिस्थिती आहे. ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या सर्वसामान्य नागरिकांना मिळायला हव्यात, तो त्यांचा अधिकार आहे, त्या सगळ्या गरजांपासून हे सर्वसामान्य वंचित राहत आहेत आणि त्यामुळेच हे दुःखद वाटतंय. प्रभाग क्रमांक 14चाही पूर्ण प्रभाग फिरल्यानंतर ज्यावेळी त्याचा समारोप करायची वेळ येते, पुन्हा एकदा तेच रिपिटेशन होतं. पुन्हा एकदा तेच प्रश्न असतात, त्याच समस्या असतात आणि प्रस्थापित जे असतात मात्र या सगळ्यांकडे त्यांनी डुंकूनही बघितलेलं नसतं. तेच चित्र या प्रभागातही बघायला मिळालंय. खरं तर आता लवकरच निवडणुका होऊ घातल्यात, मात्र या वस्तीतले काही नागरिक इतके हतबल झालेत, इतका त्यांचा विद्रोह बघायला मिळाला की यावेळी आम्ही मतदानच करणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकूण ही सगळी परिस्थिती बघता कठीण आहे. लोकशाहीचं कठीण आहे आणि व्यवस्थेचं खरंच वाटोळं झालंय. सर्वसामान्यांचं खरंच कंबरडं मोडलंय. असंच हे चित्र आहे. पण तुम्ही जर या प्रभागात राहत असाल, अजूनही तुमच्या काही समस्या असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि आम्ही आणखी तुमच्या प्रभागात जर तुम्हाला यायला हवं असेल तर त्या प्रभागाचं नाव ही कमेंट करायला विसरू नका. इथेच थांबतोय. पुन्हा परत भेटू नव्या प्रभागात. तोपर्यंत स्टे ट्यून. बखर लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.